नमस्कार मित्रांनो. खूप लोक म्हणतात की या शेअरचा पी रेशो कमी आहे म्हणून तो स्वस्त आहे. रॉंग. कारण कमी पी म्हणजे नेहमीच स्वस्त नसतं. कधी ते स्क्रॅपही पण असू शकतं. पी रेशोला एका सिंपल भाषेत आपण समजून घेऊया. समजा एक वडापावची गाडी आहे. तर ती दरवर्षी 1,00,000 रुपयाचा प्रॉफिट कमवते. जर त्या गाडीवाल्याने तुम्हाला म्हटलं की माझी गाडी आहे तुम्ही विकत घ्या आणि त्याचे तुम्हाला 10,00,000 रुपये द्यावे लागतील, म्हणजे तो तुमच्याकडून 10 पट 10 टाइम्स पैसे मागतोय. तर याचा पी जो आहे तो झाला 10चा. तसंच कंपनीचंही असतं. जर पी 50चा आहे तर याचा अर्थ हा आहे की इन्व्हेस्टर त्या कंपनीकडून 1 रुपयाचं प्रॉफिट कमवण्यासाठी 50 रुपये देण्यासाठी तयार आहे. का? कारण त्यांना त्या कंपनीची फ्युचर ग्रोथ दिसते. आणि ॲनालिस्ट म्हणून फक्त मी पी बघत नाही. मी सेक्टरच्या पी सोबत त्यांना कम्पेअर करतो. जसं की आय-टी कंपनीचा पी वेगळा असतो आणि मेटल कंपनीचाही वेगळा असतो. फक्त नंबर बघून डिसिजन घेऊ नका. कॉन्टेक्स्ट समजून घ्या. व्हॅल्युएशन आणि ॲनालिसिस शिकायचं आहे तर नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला देखील शेअर करा ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे. थँक्यू.